गॅलरीतून छोटी मोठी काही अळूची पाने बाहेर डोकावतात. तर चला आपण याच छोट्या मोठ्या अळूच्या पानांचे आज आपण वड्या करूयात. पानं छोटी छोटी आहेत, सगळी कापून घेतली. एकही पान झाडाला ठेवलं नाही, कारण परत जेव्हा येतील तेव्हा मग एका वेळेच्या वड्या होऊन जातील. छोटी छोटी पानं आहेत, चांगली नळाखाली एक एक पान व्यवस्थित धुवून घेतलं. याला काही जास्त शिरा नाहीत, कारण छोटी छोटीच आहेत. फक्त याचा आपल्याला जो दांडा आहे, देठ आहे, तो काढून घ्यायचा आहे. आणि आता ही जी छोटी छोटी पानं आहेत एकावर एक ठेवून आपण याच्या वड्या तर करू शकत नाही, कारण खूप वेळ लागेल त्याला. तर मग काय करणार, तर चला आता सगळी पानं धुवून झाली, सगळ्याचे देठ काढून घेऊ आणि या सगळ्यांना चांगलं मस्त जुळवून घ्यायचं. एक दोन पानं जी जुनी होती ती थोडीशी पिवळी झाली होती, ती देखील घेतली. सगळ्याला जुळवून घेतलं आणि एक रोल बनवून घ्यायचा, वळकुटी करून घ्यायची त्याची आणि असे बारीक बारीक कापून घ्यायची. एकदा कापून घेतल्यानंतर पुन्हा हे सगळे कापलेली अळूची पानं आहेत त्याला पुन्हा घट्ट पकडलं आणि मग पुन्हा बारीक कापून घेतलं, मुठीत पकडून. जेवढं बारीक कापता येईल तेवढं बारीक कापून घ्यायचं. आणि आता त्याला परातीमध्ये घेतलं आहे मी, कारण आपण याचं पीठ मळून घेऊयात. त्याच्यासाठी पहिल्यांदा मसाला, तर 2 हिरव्या मिरच्या, तिखटवाल्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे 2च घेतलं. आता मसाला थोडा आहे म्हणून त्याला तोडून घालूयात. दोन्ही मिरच्यांना तोडून घेतलं आणि आलं घालायचं आहे आणि लसूण घालायचं आहे. अर्धा इंच जवळजवळ मी आलं घेतले. आता आलंही थोडंच आहे म्हणून मी त्याला किसून घेतले, नाही तर असंच घातलं तर त्याचा एखादा तुकडा तसाच राहील. लसूण देखील मोठे मोठे आहेत, त्याला देखील किसून घेतलं. जर खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कुटून घेऊ शकता. मसाला थोडा आहे, हे मिक्सरचं भांडं मोठं, त्याच्यामुळे मग आलं आणि लसूण मी असे किसून घेतलेले आहेत आणि मिरच्या तुकडे करून घेतलेत, कारण पाणी न घालता आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. आणि छान असं याला बारीक करून आता मी मिक्सरला करून घेते. तुम्ही ठेचून घेतलं तरी देखील छान अशी चव येईल आपल्याला. आता हे बारीक झालं की या ज्या अळूची पानं आहेत कापून घेतली त्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. खूप छान चव येते. आलं आणि लसूण, हिरवी मिरची नाही घातली तरी लाल घातली तरी चालेल. आता जो काय आपला हा मसाला होता तो या पानांना चांगला लावून घेऊयात पहिल्यांदा व्यवस्थित, आणि मग काही पावडर मसाले आता आपण याच्यामध्ये घालूयात. पावडर मसाल्यांमध्ये आपण घालूयात, थोडेच मसाले घालायचे आहेत, कारण आपले जे पानं आहेत ते थोडीच आहेत. हळद घातली आहे थोडीशी. जिरे पावडर घालूयात, जिरं घातलं तरी चालेल, भाजलेले जिऱ्याची पावडर घातलेली आहे. लाल तिखट घालूयात थोडंसं. आपण 2 तिखट हिरव्या मिरच्या घातल्यात त्याच्यामुळे थोडीशीच लाल मिरची पावडर मी इथे घातली. आता थोडंसं आपल्याला ओवा घालायचा आहे, थोडासाच घालूयात, कारण वड्या देखील थोड्याशाच होणार आहेत. बेसनपीठ आपण त्याच्यात घालणार आहोत म्हणून ओवा गरजेचा आहे. आणि सफेद तीळ घालायचे आहेत, जेणेकरून वड्या आपल्या मस्त अशा रुचकर होतील. आता पुन्हा हे सर्व मसाले आपण याला व्यवस्थित चोळून घेऊयात या पानांना. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, मीठ घालते. आणि मग हे सगळं मिश्रण या अळूच्या कापलेले जे पानं आहेत त्याला लावून घेऊयात छानसं. म्हणजे त्याला जे पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपल्याला छान असं पीठ मळता येईल, म्हणून मसाल्यासोबत मीठही घातलं आणि मग त्याला छान असं चोळून घेते. हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जे मीठ आणि मसाल्याचं पाणी सुटतं त्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घेता येईल. आता आपल्याला बाइंडिंगसाठी याच्यामध्ये पीठ घालायचं आहे काही. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसूण वाटून घेतलं. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे, हलवून घेतलं आहे, जर पाण्याची गरज पडली तर. आता इथे एक छोटी वाटी बेसन पीठ घातलं आहे, चण्याचं पीठ. आणि एक छोटी वाटी हे जे पीठ आता मी घेतलेलं आहे हे आहे ज्वारी, बाजरी, नाचणी, फॉक्सटेल, मिलेट असतात, म्हणजे 4-5 मिलेट्स अशा मिक्स आहेत, ज्याने आपल्याला वड्यांना मस्त चिकटपणा येईल आणि बाइंडिंग येईल. तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त बेसन पीठ देखील घालू शकता, किंवा जी काही पीठं तुमच्याकडे घरात अवेलेबल आहेत ती घालू शकता. तर आता याला थोडंसं बाइंडिंगसाठी ओलसरपणा हवं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं
मसाल्याचं जे पाणी तयार झालं आहे, आता इथे पाणी मी ओतून घेत नाही, थोडंसं हातावर घेऊन स्प्रिंकल करते, शिंपडून घ्यायचं. म्हणजे आपल्याला थोडंसंच पाणी हवं आहे, कारण थोडंसं ओलसर झालं तरी देखील खूप झालं. तर पाणी थोडंसं शिंपडून घेतलं आहे, स्प्रिंकल केलं आणि मस्त हे मिक्सचर तयार झालेलं आहे. झटपट मस्त एका हातानेच आपण आता याचा गोळा करून घेऊयात. बघाल तुम्ही गॅलरीतली आपली पानं आहेत छोटीशी. गॅलरी जागा तरी किती असते, ती मी माठामध्ये लावलेली आहेत. आपला जो उन्हाळ्यामध्ये आपण थंड पाण्यासाठी माठ आणतो तो किती वर्ष 2-3 वर्ष टिकतो. आणि जर इन केस त्याला तडा गेला वगैरे तर तुम्ही कुठलंही झाड त्याच्यामध्ये लावू शकता. तर इकडे आपलं पीठ मळून झालं आहे, एक गोळा केला त्याचा आणि आता त्याचे 2 पार्ट करूयात आणि याचे आपल्याला रोल करून घ्यायचे. मुटके बोलतात पहिल्यांदा हेच. जे ऊसाचं सुकलेली जी पानं असतात किंवा मग तुराट्या, म्हणजे तूर असते ना, त्याचं जे झाड असतं ते वाळल्यानंतर त्याला तुराट्या बोलतात, त्याच्यावरती कढईमध्ये शिजवली जायची. आणि हे उकडून देखील खूप छान लागतात. तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. तर मस्त हे रोल आपले तयार झालेले आहेत आणि आपल्याला आता याला उकडून घ्यायचं आहे. आता याला चाळणीमध्ये उकडण्यापेक्षा डाळीचा कुकर लावणार आहे, तर मी त्याच्यामध्येच याला उकडायला ठेवणार आहे. तर डाळ भाताचा कुकर आपल्याला लावायचा आहे. तर डाळ भाताचे डबे मी ठेवणार आणि वरती एक ताटली ठेवून त्याच्यावरती हे रोल ठेवणार आहे आणि मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या काढायच्या. मस्त तुरीची डाळ भात यासोबत हे रोल देखील मस्त शिजले जातात. मोठा गॅस करायचा आणि इथे तेल लावलं किंवा नाही लावलं तरी देखील हे रोल खाली चिटकत नाहीत. आणि कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मोठा गॅस करणारा आहे. 4 शिट्ट्या काढून घेऊयात. 4 शिट्ट्यांमध्ये आपले डाळ भात आणि वड्या छान अशा शिजल्या जातात. तुरीची डाळ असेल डबा नेहमी खाली ठेवायचा. तर चला 4 शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला आहे. आता आपण खोलूयात आणि बघूयात की आपल्या जे रोल आहेत मुटके, ज्या काही हा अळू वड्यांचा रोल आहे तो छान असा उकडला आहे. तर ताटलीवरती थोडंसं पाणी तयार झालेलं आहे. खालच्या साईडने थोडंसं ओलं दिसेल तुम्हाला, पण खूप गरम आहे ते. आत्ता थंड झालं आहे. मग खाली जरा चपात्या करेपर्यंत आपण थंड करूयात. 5-10 मिनटात मस्त थंड झालेत आणि छान असे शिजले गेलेले आहेत, मस्त उकडलेत ते. आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे आणि शॅलो फ्राय करूयात. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण आणि हे उकडलेले असेचे असे खाऊ शकता. मस्त हे तयार आहेत. आता हा जो रोल आहे तो थोडासा आम्ही क्रॉस पकडून कापून घेते, जेणेकरून जी काही वडी आपण कापतो ती आपल्याला हवी तेवढी पातळ कापता येते आणि ती आकाराने देखील मोठी दिसते. तुम्ही बघता जो हा रोल आहे तो क्रॉस धरल्यामुळे छान अशी थोडीशी साईजने मोठी वडी आपल्याला कापता आलेली आहे. आणि जेवढ्या आपल्याला बारीक कापायच्या आहेत तेवढ्या आपण बारीक कापू शकतो, कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ, ज्वारी, बाजरी, नाचणी, फॉक्सटेल हे सगळे पिठं घातलेले आहेत. आणि मस्त अशा चवीसाठी हिरवी मिरची, आलं लसूण ठेचा बनवून आपण घातलेला आहे. पावडर मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद आणि जिरं पावडर आपण घातलेला आहे. थोडासा ओवा आणि सफेद तीळ घातलेले आहेत. तर आता सगळे आपण कापून घेऊयात. थंड झाल्यानंतरच कापून घ्यायचे, म्हणजे मस्त बारीक आपल्याला हवे तेवढे बारीक कापून घेता येतात. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही थोडेसे जाड कापले तरी चालतील. आणि जेवढा हा रोल तुम्ही क्रॉस धराल ना तेवढं वडी आपल्याला मोठी कापता येते. मोठ्या साईजची वडी तयार होते. हे पहा अशा पद्धतीने इथं कापली तर तुम्ही बघाल की ज्या काही मधल्या वड्या आहेत भरपूर मोठ्याशा कापल्या जातात. शेवटच्या ज्या टोकाच्या साईडच्या असतात त्या थोड्याशा 1-2 छोट्या होतात, पण मधल्या मोठ्या साईजच्या कापल्या जातात. आणि आपल्याला हव्या तेवढा पातळ आपण कापू शकतो. शॅलो फ्राय करायची असेल तर एकदम मस्त पातळ कापून घ्यायच्या, जेणेकरून मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशा कमी तेलामध्ये तयार होतात. तर चपात्या करून झाल्यानंतर त्याच तव्यावरती आता मी थोडंसं तेल घातलं आहे
पोहे खायचा एक चमचाभर एवढंच तेल घातलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या वड्या मस्त आपण क्रिस्पी कुरकुरीत करून घेऊयात. तर वडी ठेवताना सेंटरला थोडीशी टेकून तेलामध्ये टेकून ती मी साईडला घेते. मस्त फुल बनलं आहे आपलं वड्यांचं. आणि गॅस बारीक ठेवलेला आहे. मंद आचेवरती मस्त आपल्याला यांना शॅलो फ्राय करून घ्यायचे. मस्त क्रिस्पी होतात. अजिबात जास्त तेल लागत नाही. तुम्हाला जर डीप फ्राय हवे असतील तर तुम्ही कढईमध्ये डीप फ्राय करू शकता, पण मग थोड्याशा जाळ ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आता प्रत्येक वडी आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायची. गॅस मंदच ठेवायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला एका साईडने मिनिटभर 1.5 मिनिट मस्त अशा त्या क्रिस्पी कुरकुरीत होऊन द्यायच्यात. मी थोड्याशा लवकरच पलटून घेतल्यात आणि पलटताना सुरीच्या टोकाने जर टोकाचा आधार घेतला तर तुम्ही बघताय मस्त झटपट अशा जागच्या जाग्यावर तेवढ्याच आपल्याला पलटता येतात. अजून एक रोल असेल तरी देखील या तव्यावरती बसला असता. तर कधी पण अशी वडी पलटताना कलत्यासोबत टोकदार एखादी वस्तू घेतली, चमच्याच्या दांड्याने किंवा सुरीच्या टोकाने मस्त जागच्या जागेवरती ही वडी पलटी करता येते. तर 1 मिनिट झाल्यानंतर मस्त मी त्यांना पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने पण 1-1.5 मिनिट मस्त मंद आचेवरती, अजिबात मोठा गॅस करायचा नाही. आणि वड्या एकदा तयार झाल्यानंतरही देखील त्याच मस्त तव्यावरती ठेवायच्या. त्या मस्त कुरकुरीत होतात. लगेचच बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या नाहीत. अजून आता 1-1.5 मिनिट दुसऱ्या बाजूने शेकून घेऊयात मस्त. आणि गॅस बंद करून त्याच तव्यावरती तशाच ठेवल्या. थोड्या वेळासाठी मोठा गॅस करून मस्त तवा तापून त्याच्यावरतीच ठेवल्या तर भन्नाट कुरकुरीत क्रिस्पी तयार होतात मस्त. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या पानांच्या मस्त कुरकुरीत टेस्टी अळूवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बऱ्याच वेळा पानं कमी असतात किंवा छोटी असतात तर मग ती पानांना अशा सिंगल पानांना पीठ लावून करता येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही वड्या मस्त करू शकता. उलट त्याच्यापेक्षा झटपट होतात. आणि अळूवडी न येणाऱ्यांना म्हणजे रोल करून येत नाही ते देखील सहज या करू शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.